बऱ्याच वेळा आपण इन्सुलिन रेजिस्टन्स असं नेहमी ऐकत असतो. हा इन्सुलिन रेजिस्टन्स एक्झॅक्टली काय असतो हे आज आपण जाणून घेऊया. आपल्या पॅन्क्रियाज मधून एक हार्मोन सिक्रेट होत असतो, त्याला आपण इन्सुलिन असं म्हणतो. या इन्सुलिनची दोन कामं असतात, मुख्य कामं दोन आहेत. त्यातलं एक काम म्हणजे आपल्या ब्लड मधल्या शुगरला आपल्या स्केलेटल मसल्समध्ये, लिव्हरमध्ये आणि इतर ऑर्गन्समध्ये पोहोचवणं. आणि दुसरं एक महत्वाचं काम आहे ते म्हणजे आपल्या ब्लड मधले जे फ्री फॅटी ऍसिड्स आहेत त्याला आपल्या स्केलेटल मसल्समध्ये पोहोचवणं. मात्र काही लोकांमध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स नावाचा एक प्रॉब्लेम डेव्हलप झालेला असतो. आणि हा इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजेच आपले जे लिव्हरचे सेल्स आहेत किंवा आपल्या स्केलेटल मसल्सचे जे सेल्स आहेत किंवा इतर ऑर्गन्सचे जे काही सेल्स आहेत तिथून आपल्या या इन्सुलिनला प्रॉपरली रिस्पॉन्स भेटत नसतो. म्हणजे हे जे इन्सुलिन आहे आणि त्याच्याबरोबर ग्लुकोज किंवा हे इन्सुलिन आणि हे ब्लड मधलं फ्री फॅटी ऍसिड्स यांना एकत्रितपणे आपल्या स्केलेटल मसल्समध्ये किंवा लिव्हरमध्ये किंवा इतर ऑर्गन्समध्ये एंट्री भेटू शकत नाही. हा जो एंट्री न भेटणं किंवा पुरेशा प्रमाणात त्याला एंट्री न भेटणं यालाच आपण इन्सुलिन रेजिस्टन्स असं म्हणू शकतो. आणि हाच इन्सुलिन रेजिस्टन्स जगभरातल्या कित्येक लोकांना टाईप 2 डायबिटीस डेव्हलप करण्यामागे किंवा त्यांच्या कोलेस्ट्रॉल लेवल्स वाढण्यामागे आणि त्यामुळे त्यांचा हायपर टेन्शन म्हणजे बीपीचा प्रॉब्लेम डेव्हलप होण्यामागे आणि त्याचबरोबर त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे कार्डियक प्रॉब्लेम्स डेव्हलप होण्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे. त्यामुळेच हा जो इन्सुलिन रेजिस्टन्स आहे हा कोणत्या कारणांमुळे डेव्हलप होतो आणि याच्यावरती उपाय काय आणि स्पेसिफिकली काय नॅचरल वेज आहेत जसं की आपलं डाएट, एक्सरसाइज ह्याच्यातून याच्यावरती काय मार्ग निघू शकतो ज्याच्यातून आपण हा जो इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप झालेला आहे तो आपण कमी करू शकतो याच्याविषयी विचार करणं गरजेचं आहे. आणि मी माझ्या मागच्या काही व्हिडिओजमध्ये किंवा इथून पुढे येणाऱ्याही कित्येक व्हिडिओजमध्ये याविषयी बोलत राहणार आहे.